ना क्रीम, ना पार्लर, ना रेझर, ना वॅक्स, अगदी घरातील वस्तूंचा वापर करून तुम्हीही नको असलेले केस असे चुटकीसरशी काढू शकता, तेही कोणताही त्रास न घेता। एकदा करून बघा, याचा 100% रिझल्ट येतो आणि पूर्ण नको असलेले केस कायमचे निघून जातात। आणि हो, व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर यासाठी बघा आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। इथे बघा आपल्याला एक कढई किंवा पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साधारण 3 चमचे दूध। कच्चं दूध असेल तर अजूनच चांगलं, नसेल तर तुम्ही तापलेलं दूध घेऊ शकता। मी कच्चं दूधच इथे घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे हळद। इथे आपल्याला हळद 2 चिमूटभर एवढी यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊयात। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर बघा, हळद यामध्ये चांगली मिक्स झाली की आता आपल्याला यामध्ये पुढची एक महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे, जी की सर्वांच्या घरी उपलब्ध असते आणि यामध्ये खूप गरजेची आहे नको असलेले केस काढण्यासाठी। आता इथे बघा, हळद आपल्याला नक्की सर्वांनाच माहित आहे का औषधीय भरपूर यामध्ये गुण आहेत आणि त्यासोबतच कच्चं दूध देखील आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं असतं। त्यानंतर बघा आपल्याला इथे टाकायचं आहे मध। मध इथे आपल्याला वापरायचं आहे हनी। तर साधारण 2 चमचे मध मी यामध्ये टाकत आहे। तुमच्याकडे मध नसेल तर तुम्ही यामध्ये साखर टाकली तरी चालेल। 2 चमचे साखर टाका आणि त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। मध असेल तर मधच टाका, साखर किंवा गूळ जरी वापरलं तरी चालतं। त्यानंतर आता बघा, याला मध जे आहे त्या दुधामध्ये चांगला मिक्स करायचा आणि त्यानंतर हे मिश्रण आता आपण गॅसवरती ठेवणार आहोत गरम करण्यासाठी। गॅसवरती आपल्याला बघायला एवढं गरम करायचं आहे की यामधील जसं तुम्ही यामध्ये साखर किंवा गूळ टाकली असेल तर ते पूर्णपणे यामध्ये पूर्ण विरघळली गेली पाहिजे आणि यामधील जे दूध आहे ते थोडंसं घट्टसर झालं पाहिजे, एवढं याला गरम करायचं। आता यामध्ये आपण मध टाकलेलं आहे, तर मध देखील आता आपण यामध्ये टाकल्यानंतर बघा हे थोडंसं पातळ मिश्रण झालेलं आहे। त्यानंतर याला असं चांगलं घट्टसर होईपर्यंत गरम करायचं गॅसवरती, सारखं हलवायची गरज नाही। पण लक्षात ठेवा, जसं 3 चमचे दूध आपण टाकलं होतं ना, तर साधारण यामध्ये 1.5 चमचा दूध राहिलं पाहिजे किंवा 2 चमचे दूध राहिलं पाहिजे, एवढं आपल्याला याला गरम करायचं आहे। म्हणजे एखादा चमचा हे घट्ट होईपर्यंत आटेपर्यंत दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि काही सेकंदातच ही प्रोसेस होते, कारण की खूप कमी दूध आहे। तर बघू शकता असं दूध घट्टसर वाटायला लागलं की आता आपण गॅस बंद करूयात। आणि हो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी लवकरच तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल। आता इथे बघा, मध टाकलेला आहे आणि दूध ते थोडंसं फाटल्यासारखं झालेलं आहे, तर काहीच हरकत नाही, याला आपण वापरू शकतो, कारण की कच्चं दूध आहे, बऱ्याच वेळा असं होतं। आणि त्यानंतर इथे आपल्याला याला मिक्स केल्यानंतर बघा असं दूध थोडंसं वाटल्यासारखं झालेलं आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला लिंबू टाकायचा आहे। लिंबाचा रस आपल्याला 4-5 थेंब यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करायचा आहे। लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे, त्यासोबतच स्किन मध्ये काम करतं, क्लिनिंगचं काम करतं, ग्लोईंग बनवण्याचं देखील काम करतं। त्यामुळे इथे लिंबाचा रस थोडा नक्की टाका। हे आपल्याला नको असलेले केस काढण्यासाठी तर आपण याला वापरणारच आहोत। त्यासोबतच याला फेस पॅक म्हणून देखील तुम्ही वापरू शकता, खूप छान चेहरा ग्लोईंग होतो। यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी। तुरटी आपल्या त्वचेसाठी खूप चांगली असते, त्वचेला अगदी उजळण्याचं काम करते। इन्फेक्शन असेल, तुमच्या जर चेहऱ्यावरती पिंपल्स येत असतील, पिंपलचे डाग असतील, ते घालवण्याचं काम देखील तुरटी करते। त्यासोबतच तुम्ही पाहिलं असेल, न्हावी दाढी किंवा कटिंग झाल्यानंतर त्या भागावरती तुरटीचं पाणी लावतात, ज्यामुळे की कोणतं इन्फेक्शन होत नाही, त्वचा खूप चांगली राहते। तर इथे आपल्याला त्यामुळे तुरटीचा नक्की वापर करायचा आहे। तर बघा, असं तुरटीचा छोटासा खडा घेऊन मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतला, पावडर करून घेतला आणि अगदी चुटकीभरच एवढं पावडर हे तुरटीचं आपण या मिश्रणात टाकलेलं आहे। आता यामध्ये बघा आपल्याला टाकायचं आहे बेसन पीठ। बेसन पीठ या मिश्रणामध्ये जेवढं बसेल तेवढं आपल्याला टाकायचं आहे। साधारण 1.5 चमचा बेसन पीठ यामध्ये मी टाकलेलं आहे आणि त्याला आपण आता मिक्स करून घेऊयात। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आणि आता चांगलं याला असं याच्या गाठी फोडून व्यवस्थित मिक्स केलं की जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही। तुम्ही बघाल आता हे तयार केलेलं मिश्रण चांगलंच यामध्ये चिकटपणा आलेला असतो, कारण की मध म्हणा, साखर म्हणा यामध्ये आपण घातलेली आहे, आटवून घेतलेलं आहे। आणि चांगलं हे असं यामध्ये आपल्याला थोडंसं 2-3 थेंब खोबरेल तेलाचे देखील टाकायचे आहे, ज्यामुळे आपली स्किन जी आहे ना ती स्मूथ देखील राहते।
केस काढल्यानंतर आता माझ्या चेहऱ्यावरती मी तुम्हाला याला लावून देखील दाखवणार आहे की बघा कसं हे वर्क करतं. आता चेहरा किंवा ज्या भागावरती याला लावायचा आहे तो भाग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, कोरडा करायचा आणि त्यानंतर बघा हे आपल्याला थोडंसं बोटावरती घेऊन थोडं थोडं करत लावायचं आहे. माझ्या चेहऱ्यावरती बघा एकही डाग तुम्हाला दिसणार नाही, पिंपल्स नाहीत, कारण की असे जे घरगुती उपाय असतात ना कोणत्याही क्रीमशिवाय, पार्लरशिवाय खूप इफेक्टिव्ह असतात आणि सर्वांना सूट होतात. बऱ्याच वेळा काही क्रीम लावली की आपल्याला सूट होत नाही, चेहरा जास्तच खराब होतो, पण घरगुती उपायामध्ये तसं नसतं. त्यामुळे करून बघा, खूप चांगला रिझल्ट येतो. बऱ्याच वेळा चेहऱ्यावरचे केस काढायला आपण घाबरतो की काढल्यानंतर मोठे केस तर येणार नाहीत ना, किंवा जाड तर होणार नाहीत, केस जास्त तर येणार नाहीत ना, त्यामुळे आपण त्या भीतीने केस काढत नाहीत. तर बघा त्या केसमध्ये देखील तुम्हाला इथे मदत होईल. एकतर हे नको असलेले केस निघून जातात आणि त्यासोबतच सॉफ्ट दुसरे केस येतात, तेही खूप कमी ग्रोथ होते, खूप छोटे येतात आणि त्यासोबतच बघा इथे आपल्याला आपली त्वचा ग्लोईंग बनवण्यासाठी, डेड स्किन काढण्यासाठी देखील याचा फायदा होतो. अगदी फ्रीमध्ये घरबसल्या फेशियल देखील तुमचं होऊ शकतं म्हणू शकता, कारण की खूप छान त्वचा ग्लोईंग होते. एकदा लावल्यानंतरच तुम्हाला फरक जाणवेल. तर असं चेहऱ्यावरती आपल्याला लावायचं. तुम्हाला जर फक्त अप्पर लिप्स, फोरहेडवरती केस काढायचे असतील त्या ठिकाणी लावलं तरी चालतं. मी तर फेस पॅक सारखंच वापरते, त्यामुळे पूर्ण चेहऱ्यावरती असं लावून घेतलं. काही मिनिटासाठी, जसं एखादा मिनिट सोडायचं, याला लावून ठेवायचं. थोडंसं हे सुकल्यासारखं झालं की अजून यामध्ये थोडासा चिकटपणा जाणवतो, हात लावून बघून घ्यायचं आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे जे केसांची ग्रोथ आहे ना, आपल्या चेहऱ्यावरील केसांची ग्रोथ आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आपल्याला थोडंसं असं चोळल्यासारखं करायचं आहे. तिथल्या तिथं फक्त असं बोट फिरवायचं. तुम्हाला ना लक्षात येईल की केस निघत आहेत, पण असा त्रास होत नाही, खूप जास्त ओढल्या जात नाही हे, आणि पूर्ण नको असलेले जे छोटे छोटे केस असतात ना ते निघून जातात. एकदा ट्राय करून बघा, खूप छान रिझल्ट येतो. त्यासोबतच बघा इथे आपण अशा प्रकारे याला व्यवस्थित थोडंसं चोळल्यासारखं करायचं आहे. लक्षात ठेवायचं अपोजिट डायरेक्शनमध्येच हे करायची प्रोसेस, म्हणजे चांगला याचा लवकर फायदा होतो. आता बघा ज्या ज्या भागावरती असं लावलेलं आहे तिथे फक्त आपल्याला अशा प्रकारे याला टॅप टॅप थोडंसं करायचं आहे आणि त्यानंतर शेवटी बघा कसं करायचं. हे बोटं जे आहेत ना यामध्ये चांगलाच जी पेस्ट आहे ती चिटकलेली आहे, गालावरती आहे, त्यामुळे चिकटपणा जाणवतो. तर अशा प्रकारे ठेवायचं. त्वचेवरती बोटं हळूवार थोडीशी प्रेस करायची आणि समोरच्या बाजूला ओढायची. तर तुम्ही बघाल पूर्ण नको असलेले छोटे छोटे केस निघून जातात. अगदी यामध्ये आपल्याला जाणवतही नाही, त्रासही होत नाही आणि अगदी मुळापासून ते केस निघतात. नक्की ट्राय करून बघा, खूप चांगला रिझल्ट येतो आणि यामध्ये असा वेगळा काही खर्च नाही, त्यामुळे तुम्ही आजच करून बघा. आता बघू शकता मी याला स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घेतलेला आहे. त्यानंतर चेहरा कोरडा करायचा आणि एखादं लोशन किंवा एखादं मॉइश्चरायझर, कोकोनट ऑइल असेल तर ते चेहऱ्याला लावायचं. यापैकी एकही वस्तू लावा, म्हणजे आपल्याला चेहरा, आपली त्वचा मऊ राहते. 100% रिझल्ट मिळतो. नक्की ट्राय करा. काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, लवकरच मी त्याचे उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.